डोळे बंद करून जिथे जसं आहे त्याच अवस्थेत आज जे ऐकलं भगवद्गीतेचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, त्यांची पुन्हा आठवण करून पुन्हा विचार करून पक्क करू आजच्या आज इथल्या इथे. नगदी रोकड माल घेऊन जाऊ, कॅश घेऊन जाऊ, क्रेडिटवर नाही ज्ञान. कल करे सो आज, आज करे सो अब, बहुरी देरी हो जाएगी फिर करेगा कब. आजच्या सुरुवातीच्या ध्यानात आपण जसा रोजच्या संध्याकाळच्या प्रार्थनेचा सदा सर्वदा योग तुझा घडावा त्याच्यावर प्रकाश टाकला, ती पुन्हा आठवण करून आजपासून हे मनात पक्का व्हावा की देवा तुझ्यासमोर हात जोडले तेव्हा खरोखर तुझाच योग व्हावा. इतर वस्तूंसाठी, इतर व्यक्तींसाठी परिस्थिती बदलावी यासाठी, माझी स्थिती कशी झाली आहे याचा योग न घडू तुझा योग घडावा. इथपासून उरलेलं माझं आयुष्य तुझ्याच कारणी देह पडावा. देह इथे पडेल तुझ्या कारणी जर असेल तर मी तुला येऊन प्राप्त होईल, तुझी आत्मारूपानी. लाट दगडावर आपटून तुटली, मरण आलं लाटीला, समुद्रातल्या दगडावर आदळून 100 तुकडे तुकडे झाले. लाट तर तुटली पण पाणी पुन्हा सागरात मिळालं. लाट नावाचं नाव, लाटीचं नाव आणि लाटीचं रूप नष्टप्राय झालं, परंतु लाटेतलं एकूण एक कण पाणी मात्र ते जल संपूर्णपणे त्याच समुद्रात पुन्हा शाबूत. तशी मी तुला मिळव. वाईट स्वप्न आलं, माझ्यावर अन्याय झाला, माझा अपमान झाला, मला रडू आला, दुःख प्राप्त झालं स्वप्नात, वाईट स्वप्नात. असं कोणावर न हो. स्वप्न तुटलं तर सुखही गेलं, दुःखही गेलं. मी जी वास्तविक होती स्वप्नदृष्टा, ती त्या स्वप्नदृष्ट्याला येऊन पुन्हा मिळाली. पायातलं बनलं होतं सोन्याचं, हातातले कंकण बनून बसली होती सोन्याच्या, ते तुटून गेलं. आता नाही घालत आहे मला कोणी, कारण मी तुटली. इतकी पाटलीण बाई इतकं मिरवल्या जायची आणि आता तुटली मी तर कोणी नाही घालत आहे. पण पुढे जाऊन ते सोनं दुसऱ्या सोन्यात मिसळून पुन्हा दागिना तयार झाला. सोनं जसंच्या तसं, दागिना जरी तुटला तरी. तर आपल्या आंतरिक रूपाकडे जर लक्ष दिलं, मी कोण, वास्तविक चैतन्य, वास्तविक स्वरूप, तर कसला धोका, कसचा त्रास, कोणतं दुःख, कुठला अपमान, ते तर जसंच्या तसं. हे तुटणं, दुखणं, दुःख तर फक्त हे वरच्या दागिना घेतलेल्या रूपाचं. सोन्याला कसचं दुःख. हे तुटली फुटली नष्ट झाली ती तर फक्त लाट, जलाचं कुठलं नुकसान. अपमान तर त्या नुसतं स्वप्न पात्राचा झाला, माझा कुठे अपमान, ते तर खरं नव्हतं ना. तशी मी वास्तविक स्वस्थ चित्त. न मे कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा.
इति मत्वा भजन्ति माम. श्रीकृष्ण म्हणतो पुढच्या वेळेस सांगेल. हे समजून घेतलं तर त्यालाही तात्काळ शांती प्राप्त. परिणामाची जर अपेक्षा नसेल, परिणामाकडे जर लक्ष नसेल, योग्य कर्म समजून आपल्या धर्मात राहून रत जर असेल, शमो दमः तपः शौचम क्षांतिम आर्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. सहज आहे, माझ्यासाठी शक्य आहे. आजपासून मी तिथे लक्ष देणार. बस ते आपल्या श्रीकृष्णात मन, श्रीरामात मन. मन मना माम उपाश्रितः. तोही तेच सांगतोय. माझ्यात जर मन लावलं, माझ्या आश्रयभूत जर राहिली, तर वीत राग भय क्रोध, सगळ्या मनातला मोह कटून जाईल, सगळं भय सुटून जाईल, सगळा क्रोध तुटून जाईल, निघून जाईल. बहवो ज्ञान तपसा. कित्येकांनी शांती प्राप्त केली आहे माझ्यात मन लावून. मदभावम आगतः. माझ्यात आल्या, माझ्यासारखी प्राप्ती झाली आहे. कित्येक माश्या या गाडीत बसून, ही गाडी जिकडे गेली तिकडे निघून गेल्या. कित्येक लोक या पृथ्वीवर असून ही पृथ्वी जशी फिरते तशी फिरतात आहे. समजो न समजो होते आहे आश्रय घेऊन. तसं तू माझा आश्रय घेतला तर मी जिथे जसा आहे तसा तिथे तू होशील. बस माझ्या शरण येऊन तर बघ, मुखानी म्हणून तर बघ श्रीकृष्ण शरणम मम. मनात विश्वास ठेवून तर बघ श्रीकृष्ण शरणम मम. श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं. श्रीकृष्ण शरणं मम. श्रीकृष्ण शरणं. श्री कृष्ण शरणम मम. जय श्री कृष्ण.